वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने यापूर्वी चालकांच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले. मात्र त्यापैकी कोणत्याही मागणीचा अद्याप विचार करण्यात आला नाही. तथापि देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने चालकांच्या मागण्या मान्य करून चालकांचा मार्ग सुखकर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चालकांच्या वतीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्या मागण्या मंजूर कराव्यात असं देखील म्हटलं आहे. त्या मागण्या अशा: सरकारने वाहतूकदारांचे कल्याणकारी महामंडळ त्वरित स्थापन करून घेण्यात यावे. प्रत्येक परिवहन संवर्गातील वाहतूकदाराला कल्याणकारी महामंडळात सामील करून घेण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षांचे लोकसंख्येपेक्षा जास्त परमिट वाटप पुढील नवीन परमिट त्वरित बंद करण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात खुला परमिट असल्यामुळे ऑटो रिक्षांची संख्या खूपच वाढलेली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना नवीन थांब्याची प्रत्येक योग्य ठिकाणी व्यवस्था, नवीन स्टॉपची परवानगी मिळावी. वाहतूक शाखेकडून ई चलन किंवा फोटोशूट चलन मधून परिवहन संवर्गातील वाहनांना सूट मिळण्यात यावी. प्रत्येक लहान माल वाहतूक वाहनांसाठी शहरात पार्किंग सुविधा देण्यात यावी. प्रत्येक महामार्गावर 100 किलोमीटर अंतरावर पार्किंग सुविधा देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक टोल नाक्यावर शासनाकडून चालकांसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील MSRDC व NHI चे एका महामार्गावर असे 2 टोल नाके असणारे ते त्वरित बंद करण्यात यावे. वरील निवेदनात हे मागील 5 वर्षापासून निवेदन करत असून आज तागायत कोणत्याही मागण्यांची शासनाने दखल घेतलेली नसून पुन्हा त्या निवेदनाद्वारे मागण्या मान्य होण्यासाठी मांडण्यात आला आहे. आज वाहतूक संघटना संयुक्त महाराष्ट्र राज्यातर्फे माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना आज निवेदन देण्याचा विषय हे होता की आगामी काळात लोकसभा इलेक्शन डिक्लेअर होणार आहे आणि पुढच्या महिन्यात आचारसंहिताही लागू होणार आहे. तर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आमचे चालक बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित आहे आजपर्यंत ते प्रलंबित केसेसला निकाली लावून चालकांना हक देण्यासाठी जोपर्यंत हे प्रलंबित जे निवेदन आहे आमचे आणि प्रलंबित जे मागण्या आहे ते जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि सर्व चालक बांधवांनी लोकसभा इलेक्शनवर बहिष्कार टाकण्याचं एक आगळा वेगळा निवेदन मॅडमला दिलेलं आहे. आणि आम्ही सर्व चालक, फक्त चालकच नाही तर इथे रिक्षा चालक आहे, छोटा हत्ती चालक, ट्रक चालक आणि जेही चालक बंधू आहेत ते चालक बांधवांसाठी आम्ही कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यासाठी मागील 10 वर्षापासून शासन दरबारी निवेदन दिलेले आहे. प्रत्येक वेळी आम्हाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे. तरी आम्ही या इलेक्शनच्या अगोदर प्रशासनाला वेळी अल्टिमेटम दिलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकसभा इलेक्शन घेऊ नये, अन्यथा आम्ही या इलेक्शनवर पूर्ण चालक बांधवातर्फे बहिष्कार टाकण्यात येणार आहे. तरी आपण याची दखल घ्यावी आणि आमचे चालक बांधवावर न्याय करावा अशी विनंती केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ.